महापालिकेच्या रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। या महिलेच्या बाळाचाही पोटात मृत्यू झालाय। दुर्दैवी अंत झालेला आहे। ऐरोलीतील महापालिकेच्या रुग्णालयात 2 महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या आणि या दोघींनाही चुकीची लस दिल्यानं सोनम डोंगरे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर दुसऱ्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। दुपारी 12च्या 1च्या आसपास त्यांनी एक इंजेक्शन दिलं। त्याचं इंजेक्शन रिॲक्शन झालं आणि माझी वाईफ बेशुद्ध पडली। तर सुमारे 3 तास त्यांनी तिथंच हेच तिथं थांबून ठेवलं की नाही पेशंट आहे वगैरे हे ते करून तिथं त्यांनी हे केलं आणि बोलले की एंड मोमेंटला बोलले की तुम्ही वाशीला जावा आणि आम्ही मग वाशीला घेऊन आलो। तिथं फक्त 1 तासाच्या आतमध्ये त्यांनी मृत्यू घोषित केलं। मला याचा जाब पाहिजे। या महानगरपालिकेने जाणून बुजून माझ्या वाईफला हे केलेलं आहे, याचा मला जाब पाहिजे। दुपारी त्या ठिकाणी कुठलं इंजेक्शन त्या महिलेला दिलं गेलं हे कुठेतरी जे आहे परिवारापासून लपवलं गेलं। इंजेक्शन दिल्याच्या नंतर जे आहे रिॲक्शन झालं आणि त्यानंतर 3 तास ती महिला ऐरोलीच्या हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडली होती आणि 3 तासाच्या नंतर तिकडचे डॉक्टर म्हणतात का आपल्याला या ठिकाणी महिला क्रिटिकल झालेली आहे, वाशी या ठिकाणी हलवावे लागेल आणि वाशी या ठिकाणी ॲडमिट केल्या असत्या। दुर्दैवीरित्या सोनम डोंगरे या भगिनीचं जे आहे मृत्यू झाला। त्याचसोबत तिच्या पोटामध्ये असलेलं 8 महिन्याचं बाळ देखील त्या ठिकाणी दुर्दैवी त्याचं देखील मृत्यू झाला। तिच्यासोबतच एक रिचा पवन मिश्रा नावाची महिला देखील ॲडमिट होती। तिला देखील अशाच पद्धतीने जे आहे इंजेक्शन दिल्याच्या नंतर रिॲक्शन झालं आणि ती देखील आता वाशी हॉस्पिटल या ठिकाणी क्रिटिकल आहे। महानगरपालिकेच्या डॉक्टरांना विचारलं गेलं असता उडवाउडवीची उत्तरं या ठिकाणी जे आहे MOH असतील त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। 2 महिलांना जे ड्युओडेनल आणि डेक्सा इंजेक्शन जे दिलेले आहे त्यात एक महिलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे। ही खूप दुःखद घटना आहे। दुसरी बाई व्हेंटिलेटरवर आहे, ती सुधारण्याची व्यवस्थित आहे, परंतु दोघांचा एकीचा उपचार चालू आहे, एकीचा डेथ झाला आहे। हा याची कुणी दोषी असेल त्यांच्यावर ती कारवाई केली जाईल। दरम्यान नवी मुंबई पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजेश म्हात्रेंशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात। नवी मुंबईमध्ये महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता। त्या प्रकरणी आपले सर्व डॉक्टर्स आहेत। सर, कशा प्रकारची पुढे कारवाई केली जाणार आहे, काय म्हणाले? ऐरोलीच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात आज दुपारी एका इंजेक्शन नंतर एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या अनुषंगाने माननीय महापौर आणि माननीय आयुक्त सर यांच्या आदेशाने एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्या समितीमध्ये ठाण्यातले जिल्हा शल्य चिकित्सक सर जे रुग्णालय नवी मुंबई यांचे स्त्रीरोग विभाग प्रमुख, NMOGS नवी मुंबई स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेचे प्रतिनिधी आणि मी स्वतः वैद्यकीय आरोग्य अधिकारी सदस्याची या समितीमध्ये असणार आहोत आणि ही समिती पुढच्या 15 दिवसामध्ये सदर प्रकरणाचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल माननीय आयुक्त यांना सादर करेल। कारवाई होईल, कारण ही समिती स्थापन केली, पुढे काहीच होत नाही, होईल कारवाई? जे दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करण्यात येईल। मेडिकल सेक्टरमध्ये अशा घटना होतच असतात आणि काही दिवसानंतर काळांतरानंतर ते विसरले जाते। पालिका याबद्दल कशी कठोर कारवाई करेल असं? नाही, या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली आहे आणि म्हणून आता रात्रीच्या 10 वाजताही आम्ही समिती गठीत करण्यासाठीचे कागदपत्र आम्ही तयार करत आहोत आणि नक्कीच म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे न ठेवता शहानिशा हे न करता आम्ही या प्रकरणाचा सखोल अभ्यास करू आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।